नमस्कार. आज आषाढी एकादशी. आज विठुरायाशिवाय दुसरं काय सुचेल? पंढरीच्या त्या रायाला समर्पित या दोन कविता. तूही विठ्ठल, मीही विठ्ठल. आज सकाळी भल्या पहाटे विठू स्वप्नात आला. आज सकाळी भल्या पहाटे विठू स्वप्नात आला. मला म्हणाला, आषाढीला पूर भक्तांचा लोटला. भीमेलाही आले पाणी. भीमेलाही आले पाणी, पूर पायरीला भिडला. खूप शोधले तुला परंतु तू कुठेच नाही दिसलास. दरवर्षी तू येतोस परंतु नेम वाटते चुकला. दरवर्षी तू येतोस परंतु नेम वाटते चुकला. खरीच आहे अडचण काही की खरोखरीच विसरलास. मी म्हणालो येऊन येऊन माझा जीव आहे शेंडला. माझा जीव आहे शेंडला. अजूनपर्यंत तसा काही दिलासा नाही भेटला. प्रयत्न करावे आपणच म्हटले. विठू अंगात शिरला. निस्संगपणा थोडा आणि अंगात माझ्या भिनला. पापे सगळी सोडून दिली. संचय पुण्याचा केला. आयुष्यभर जमेल तेवढा प्रामाणिकपणा जपला. इथेच पिकविला शेतामध्ये भक्तीचा अखंड मळा. लावीत गेलो लोकांना मी अंतर्यामी लळा. माझ्या भोवती आहे आता तुरळक भक्तांचा मेळा. तूही विठ्ठल, मीही विठ्ठल, हा योग आहे कुठला? दुसरी कविता. पाऊस होऊन विठू जेव्हा दिवे घाटात येतो. घाटाचा चढ तेव्हा मऊ मुलायम होतो. पाऊस होऊन विठू जेव्हा दुष्काळ निवारीत येतो. कांदा मुळा पिकवीत सावता माळी नाचू लागतो. पाऊस होऊन विठू जेव्हा माती भिजवीत येतो. एक गोरा कुंभार तेव्हा मडके थापू लागतो. पाऊस होऊन विठू जेव्हा जनी घरी येतो. दळणकांडण करून तो पाणीसुद्धा भरतो. पाऊस होऊन विठू जेव्हा दुरून धावत येतो. रोप होऊन शेतामध्ये तुक्या डोलू लागतो. पाऊस होऊन विठू जेव्हा असा उतू जातो. भीमेचा पूर तेव्हा पायरीला भिडतो. पाऊस होऊन विठू जेव्हा गळू येतो. चातकांचा थवा तेव्हा पंढरीला पोहोचतो. पाऊस होऊन विठू जेव्हा माझ्या दारी येतो. घर सोडून 4 पावले मी अंगणामध्ये जातो. धन्यवाद.